नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो चालू झाला आहे. तर या 15 दिवसामध्ये आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी तर दूर होतच असतात. तर आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष पण दूर होतो. आपली एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा खूप दिवस झाला आपण प्रयत्न करत आहोत पण ती पूर्ण होत नाही. अशी कोणतीही इच्छा असेल तर त्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काय करायचं आहे. आता जर तुम्हाला हा उपाय दररोज करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करायचा आहे, कारण की हा उपाय जर नाही दररोज करणं शक्य झालं तर 15 दिवसामध्ये एक दिवस पण तुम्ही हा उपाय करू शकता. कारण की आपले जे पूर्वज आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटण्यासाठी येत असतात. आपल्याला पितृदोष लागल्यानंतर काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात जेणेकरून आपल्याला त्या समजत नाहीत. आता घरामध्ये ज्या गोष्टी घडत असतात, घरामध्ये सतत अडचणी येत असतात, कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागत असतो. तेव्हा आपल्याला समजत नाही की आपल्या घरामध्ये ज्या अडचणी येतात ते पितृदोष असल्यानंतर अडचणी येत असतील. तर त्यावेळेस आपण मग काय करत असतो की देवांची भरपूर सेवा करत असतो, पारायण करत असतो किंवा इतर पूजा वगैरे आपण करत असतो. पण पितृदोष जर आपल्या घराला लागलेला असेल तर मग कोणत्याही पूजा केल्या किंवा कितीही आपण पारायण वगैरे केले तर ह्या ज्या अडचणी आहेत तर त्या ह्या अडचणी दूर होत नसतात. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये पितृदोष दूर होण्यासाठी घरामध्ये सतत वादविवाद होत असतील घरामध्ये तर मग त्यावेळेस समजायचं आहे की आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला आहे. घरामध्ये सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील, सतत वादविवाद होत असतील, मुलामुलींचे विवाह जुळून येण्यासाठी अडचणी निर्माण होत असतील किंवा मग कोणत्याही गोष्टी सतत घरामध्ये घडत असतील तर त्यावेळेस मग पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला गाईला काही वस्तू खायला द्यायची आहे. गाईची आपल्याला सेवा करायची आहे, कारण आपले जे पूर्वज आहेत तर कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटण्यासाठी येतील हे आपल्याला सुद्धा समजणार नाही. त्यामुळे मग आपल्याला गाईची सेवा आवर्जून करायचं आहे, कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे मग आपण जर गाईची सेवा केली, गाईमध्ये जे सगळे देवी देवता आहेत त्यांचा जर आपण आशीर्वाद घेतला तर मग आपल्या घरातील जे पण काही दोष असतील तर ते दोष दूर होतात. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. आता आपल्या पितरांना देवांची कृपा व्हावी म्हणून मग आपल्याला गाईमध्ये जे सर्व देवी देवतांचा वास असतो तर त्यावेळेस आपण गाईला जी वस्तू आपण खायला घातली आहे किंवा घालणार आहोत तर ती वस्तू आपण गाईला जर खायला घालतो तेव्हा मग आपण संपूर्ण 33 कोटी देवी देवतांना ती जी वस्तू आहे तर ती आपण खायला घालत असतो. त्यामुळे मग ते पितर जे आहेत तर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील, दुःख असेल, कोणती संकटे येत असतील तर ते दूर होत असतात. मग आपल्या घरामध्ये जर आपले पूर्वज म्हणा किंवा आपला पितर जर आपल्या घरावरती नाराज असेल तर त्यावेळेस मग आपण घरामध्ये कितीही देवी देवतांची पूजा केली तर आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होत नसतो. त्यासाठी मग आपल्याला काय करावे लागेल की पितरांची सेवा करावी लागते. घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती सतत आजारी असते. त्या व्यक्तीमध्ये असलेला कोणतेही गुण म्हणा किंवा इतर कोणतेही व्यक्तीमध्ये घरामध्ये पैसा आला तर तो पैसा टिकून राहत नसेल त्या व्यक्तीकडे, किंवा घरामध्ये आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, मुलांचे विवाह जुळून येतात पण विवाह जुळून आल्यानंतर काय ना काय अडचणी निर्माण होत असतात. घरामध्ये अशी व्यक्ती आहे की त्या दोन व्यक्तीमध्ये सतत वादविवाद होत असतात. तर ह्या ज्या सगळ्या समस्या जर आपल्या घरात घडत असतील तर त्यावेळेस आपल्या घराला लागलेल्या दोषामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे, कारण की वर्षभरातून हा जो 15 दिवसाचा काळ असतो तर तो एकच वेळा येत असतो वर्षभरातून. म्हणून आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवून घेण्यासाठी आपले जे पितर आहेत तर पितृलोकांतून पृथ्वीवरती येतात, म्हणून आपल्याला पितरांची सेवा या 15 दिवसामध्ये करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्या घरामध्ये
सतत पितृदोष निर्माण होत असेल, एखाद्या व्यक्तीला सतत कोणत्या ना कोणत्या कामात अडथळे येत असतील, तर त्या व्यक्तीला काय करायचं आहे, ती व्यक्ती ज्यावेळेस स्नान करणार असेल तर त्या व्यक्तीला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करायला द्यायचं आहे. कारण की काळे तीळ जे आहे तर ते पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात, म्हणून आपल्याला 15 दिवस त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करायला द्यायचं आहे. आणि त्या व्यक्तीला काय सांगायचं आहे की एक तांब्या भरून जल घ्यायला सांगायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन अर्धे द्यायचं आहे. अर्धे द्यायचं तर ते आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात. आणि सूर्यदेवाला अर्धे द्यायचं आहे. अर्धे देत असताना दक्षिण दिशेकडे जल अर्पण करायचं आहे. तर हा जल अर्पण करण्याचा जर तुम्ही उपाय दररोज केलात तर त्या व्यक्तीतील ज्या पण काही नकारात्मकता आहे, ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होत असतात. तर आपल्याला गाईला जी वस्तू खायला द्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, देवपूजा करून घ्यायचं आहे, घरातली सगळी साफसफाई करायचं आहे आणि आपल्याला थोडंसं कणिक जे आहे तर ते कणिक मळायचं आहे. त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळून झाल्यानंतर मग त्या कणकेची आपल्याला एक चपाती बनवायची आहे. त्यामध्ये मग आपल्याला त्या कणकेमध्ये चपाती बनवून झाल्यानंतर कणकेवरती थोडंसं तूप लावायचं आहे, किंवा मग तुम्ही एखादं वाटी वगैरे घेऊ शकता, त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, त्या चपातीवरती थोडंसं तूप टाकायचं आहे, किंवा मग जी हळद तुम्ही घेतली आहे तर त्या हळदीमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. आणि ह्या ज्या हळदीचा आहे तर आपल्याला असा गंध बनवायचा आहे. आणि त्या चपातीवरती आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे हळदीने, म्हणजे पूर्णपणे आपण जे स्वास्तिक काढत असतो ते पूर्ण स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे. आणि त्यावरती थोडेसे आपल्याला तांदूळ जे आहेत अखंड तांदूळ ठेवायचा आहे, किंवा मग तुम्ही जर खीर बनवली असेल तांदळाची तर मग तुम्ही तांदळाची खीर पण ठेवू शकता. जर नसेल बनवली तर मग तुम्ही थोडासा गूळ ठेवलात तरीही चालेल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जिथे कुठे गाय असेल तर तिथे गायीजवळ जायचं आहे. तुमच्या घरीच जर गाय असेल तर मग तुम्ही घरीच हा उपाय दररोज केलात तरीही चालेल, किंवा तुमच्या घरामध्ये ज्या सगळ्याच अडचणी निर्माण होत असतील तर हा उपाय 15 दिवस तुम्ही दररोज करू शकता. सगळ्यात अगोदर एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे, हळदी कुंकू न्यायचं आहे, गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईची पूजा करायची आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि नंतर मग गाईला आपण जी चपाती घेऊन गेली आहे तर ती चपाती मग आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. अशी खाली टाकून न देता तुम्ही तुमच्या हाताने खायला देऊ शकता, किंवा मग ते जे ताट आहे तर ते ताट पण तुम्ही गाई पुढे ठेवू शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर गाईला हात जोडून प्रार्थना करायचं आहे. घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होऊ द्या म्हणून अशी प्रार्थना करायची आहे. आणि शक्य असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे. कारण की हा उपाय ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्याकडून गायीची सेवा होत असते. पितृपक्षामध्ये जर आपण गायीची सेवा केली तर त्यामध्ये मग गाईला पाणी ठेवले किंवा गाईला जर खायला चारा घातला तर मग आपल्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते की ती सतत आजारी वगैरे असेल तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीने गायीची जी सेवा आहे तर गायीची सेवा आवर्जून करायची आहे. कारण की गायीची सेवा केल्यामुळे त्या व्यक्तीचं आजार पण बरं होतं, म्हणून मग आपल्या घराची पण प्रगती होत असते. घरामध्ये एखादी अशी स्त्री असेल किंवा पुरुष असतो की कोणीही हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. उपाय करत असताना आता जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस महिलांना हा उपाय करता येणार नाही. तर हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या दूर होत असतात. म्हणून मग असा जो एक उपाय आहे गाईला वस्तू एक खायला देण्याचा, तर हा उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये एकदा तरी आवर्जून करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरातील कोणत्याही अडचणी असतील तर त्या अडचणी तर दूर होतच असतात, तर सगळे देवी देवतांचा पण आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून मग हा पितृपक्षामध्ये 15 दिवसातून एकदा तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, पितृपक्षाचा 15वाडा संपेपर्यंत दररोज एक दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. कारण की काळे तीळ जे आहे तर पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात. आपले पूर्वज काळ्या तिळांमुळं तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद चांगला मिळत असतो. म्हणून आपल्याला काळ्या तिळाचे पण
15 दिवसामध्ये उपाय आवर्जून करायचा आहे. तर मग तुम्ही हा जो दिवा लावणार असाल तर हा दिवा जिथे कुठे लावणार असाल, घराच्या उंबरठ्याच्या बाहेर किंवा मग देवघरापुढे लावणार असाल तर मग त्या दिव्याचं दक्षिण दिशेकडे तोंड आवर्जून करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.